मेहता का उल्टा चष्मा. अरे तू स्वतःला ओढणं मला कशाला सोबत ओढतोय? हा ओढा. अरे जेठे आपण दोघे घराच्या बाहेर आलो बाबा. आतमध्ये चल. एक मिनिट थांब एक मिनिट श्वास घेते. चल आता परत. अरे प्रयत्न तर कर. बापूजी लागलं तुम्हाला बापूजी? नाही मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना बापूजी? सॉरी बापूजी सॉरी. मी दुकानात निघालो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. बाय जेठाजी. बाय. निघाला एकदाच. बबिताजी तुम्ही बसा ना. नाही दयावहिनी बसत नाहीये. ते तुम्ही घरी एक स्पेशल गरम मसाला बनवता ना, तो मला थोडासा हवा होता. गरम मसाला तर नाहीये, गरम सेटर आहे. चालेल का? मी तर मस्करी करत होते. या ना या. आहे गरम मसाला आहे. ओय निघाली माझी स्वारी. ओय मनाला वाटतंय भारी. ओय काय झालं अब्दुल? तुझ्या चेहऱ्यावरचे पोपट का उडालेत? म्हणजे चेहरा का पडला यार? सोडी भाऊ काय सांगू. हे बघा भिडेंच्या नवीन स्कूटरला कोणी ओरखडा काढलाय. ओ तरी काय बोलतोयस अब्दुल? हो हे बघा. अरे बाप रे, हे कोणी केलं? मी नाही केलं. मी तर आता. अरे नाही भाऊ नाही. तुला कोण बोलतय? नाही अब्दुल. नाही तुला कोणी नाही बोलत. नाही अरे नाही. बस बेडा. ओ हे काय झालंय यारो? ओय हा स्क्रॅच भिडूच्या स्कूटरवर नाही, त्याच्या काळजावर झालाय यार. ओ भिडू यार बाहेर ये. ओय लवकर या यार बाहेर. भिडू. अरे काय झालं सोडी भाऊ? अरे बबिताजी बघा, या भिडेच्या स्कूटरवर कोणीतरी लिसोटा पाडलाय. काय केलंय? ते कॅच केलंय. ते बघा. स्क्रॅच. अरे देवा, कसं झालं? कोणी केलं हे? काहीच माहित नाही बबिताजी. ओय भिडू. ओय घाई कर. जी कामं करत असतील ती टाकून बाहेर ये लवकर. ओय भिडू. झालं सोडी? अरे काय झालं काय सोडी? ओय भिडू, तुझ्या स्कूटरवर कोणीतरी स्क्रॅच केलंय यार. माझ्या स्कूटरवर स्क्रॅच केला. माझ्या स्कूटरवर कोणीतरी स्क्रॅच केला. कोणी केला मला नाही माहित, पण मला माहिती आहे. टप्पू. अरे ए टप्पू काय? टप्पू तर शाळेत गेलाय. बाहेर ये. टप्पूचे बाबा. अरे माझ्या नवीन स्कूटरवर काय हो? स्क्रॅच. काय झालं खाली? काय झालं? टप्पूने आपल्या नवीन स्कूटरवर स्क्रॅच केलाय. स्क्रॅच. पण टप्पू कसं करेल? टप्पू तर शाळेत गेला ना. हो मला माहिती आहे, पण तो अर्ध्या रस्त्यावरून परत आला, स्कूटरवर स्क्रॅच केला आणि तो पळून गेला. माधवी आज वादळ येणार आहे. वादळ. मी सोडणार नाहीये त्याला. समजतो काय स्वतःला? अरे देवा, अनर्थ होणार आहे आज. अनर्थ. जेठाप्रा शांत अरे यार. बघ कसं बोलतोय. तू होतास ना सकाळी सोडी. हा पोपटलाल पण होता इथे. बबिताजी आम्ही सगळे होतो. आमच्या सगळ्यांच्या समोर भिडे पण होता. त्याच्या समोर टप्पू शाळेत गेलाय. तो कसा करू शकतो? हो बरोबर आहे. पण जेठालाल जरा शांत हो. बिडीला खाली येऊ दे, मग बघूया ना काय होतंय ते. अरे बापरे. बघितलंस माधवी? बघितलंस तू किती निर्दयपणे स्क्रॅच काढलाय माझ्या स्कूटरवर? अरे बाबा, तुम्हा बाप बेटांची माझ्या स्कूटर बरोबर काय दुश्मनी आहे? सकाळी तू हिच्यावर पाणी टाकलंस आणि आता तुझा मुलगा याच्यावर स्क्रॅच काढून पळाला. अरे काय बडबडतोयस भिडे? टप्पू तुझ्या समोरच शाळेत गेलाय ना, तो कसा करू शकतो? टप्पूचे पप्पा जरा शांत अरे व्हा पण ना. टप्पू शाळेत गेलाय, तो नाही करू शकत आहे. काय बोलतोय? मी सांगतो ना कसं केलं. तो अर्ध्या रस्त्यातून परत इथे आला, त्याने हा स्क्रॅच केला आणि पळून गेला. हे? तू कदाचित बघितलं नाहीये जेठालाल, शाळेत जातेवेळी कसा रागाने बघत होता माझ्याकडे. आणि तो बोलला होता ना तिथे की माझ्या पप्पांचा कोणी अपमान केला तर मला आवडत नाही. तर बदला घेण्यासाठीच त्याने हे केलंय. नाही. अहो काही काय बोलताय अरे तुम्ही? काय काही मी ऐकलंय. भिडे भाऊ, टप्पू असं अजिबात नाही करू शकत.
दयावहिनी टप्पूशिवाय हे कोणी करूच शकत नाही. अरे भाऊ तू काही शपथ घेतली आहेस की कोणी काही म्हणो दोषाचं खापर टप्पूच्या वरच फोडायचंय? ओ भिडू सोडी तू प्लीज गप्प राहा. अरे बाबा भिडे सोड ना हे भांडण बंद कर बाबा. तू पण गप्प राहा पोपटलाल. अरे मी आज कोणाचंच ऐकणार नाही. मी गप्प राहणार नाही. हा भाऊ तो शिक्षक आहे आणि आपण त्याचे विद्यार्थी आहोत. मग आपल्याला फक्त ऐकायचं आहे आणि बोलणार फक्त तोच. जेठालाल भिडे भाऊ जेठाची तुम्ही दोघं प्लीज जरा शांततेने बोला ना. बबिताजी मी तर शांतच आहे. हा नाही समजून घेतोय. पण टपूचे पप्पा तुम्हाला तरी कळतंय ना, तुम्ही तरी शांत व्हा आता ना. तू गप्प बस. जेठालाल मला उत्तर हवंय. या स्क्रॅचचं काय करायचं? अरे मला काय बोलतोयस? मी काय करू बाबा? अरे मग कोणाला विचारू मी? अरे काय झालं भिडे मास्तर? ओरडतोस कशाला? अरे ओरडू नको तर आणखी काय करू हाती भाऊ? हे बघा ना टप्पूने काय केलं. माझ्या नवीन स्कूटरवर स्क्रॅच केला. अरे बापरे, नवीन स्कूटरवर स्क्रॅच? ही तर चांगली गोष्ट नाहीये जेठा भाऊ. अरे हाती भाऊ टपूने नाही केलं. टप्पू तर शाळेत गेलाय. अच्छा, तर मग कोणी केलंय? ओ भिडू तू जरा शांत राहा आणि माझं बोलणं लक्ष देऊ नये. सोडी मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आणि तू जेठालालची वकिली करणं बंद कर. तू तर फक्त जेठालालचाच मित्र आहेस ना? ओ भिडू ओय तू तर यार काळजावर वार केलास यार. भिडे भाऊ रोशन तर कुणाची बाजू घेत नाहीये. त्याच्यासाठी तर गोकुदा मधली सगळी लोक सारखीच आहेत. थँक्यू रोशन डार्लिंग. अहो आता रागावल्यामुळे स्क्रॅच थोडीच जाणार आहे. आता झालं ते झालं ना. अरे काय झालं ते झालं माधवी, काय झालं ते झालं. आपल्या नवीन स्कूटरवर एवढा मोठा स्क्रॅच उमटलाय. अरे अजूनपर्यंत स्कूटरचा नंबर नाही आला आणि स्क्रॅच आला. मला माहिती आहे टप्पूने बदला घेण्यासाठी हे सगळं केलंय. ए भिंडी मास्तर, तुला पूर्ण खात्री आहे का की टप्पूनेच हे केलंय? तू त्याला पाहिलंस का असं करत असताना? मग नाही मी बघितलं नाहीये बापूजी, पण मला पूर्ण खात्री आहे की त्याच्याशिवाय हे कोणी करू शकत नाही. अरे शांत हो ना जरा, शांत हो. अहो, बापूजी कसा शांत राहू मी, कसा शांत राहू? माझ्या नवीन स्कूटरवर स्क्रॅच आलाय. अजून आम्ही फिरायला बाहेर पण नाही गेलोय. ओ भिडू मी काय बोलतोय जरा लक्ष देऊ नये. मला तुझी कोणतीच गोष्ट नाही ऐकायची. ओ काय झालं भिडे? काय नेमका गोंधळ चाललाय? मेहता साहेब, मी या गडा कुटुंबाला कंटाळलोय आता. अरे म्हणजे असं म्हणणं आहे की जेठालाल आणि टप्पूला. अरे भाऊ हे काय? मी काही बोलत नाही तर जास्तच बरडतोयस तू. काय काय कंटाळलंयस? म्हणजे काय केलंय काय आम्ही तुझं असं? अरे भाऊ जेठालाल शांत हो. तू तरी कमीत कमी समजूतदारपणा दाखव. म्हणजे काय मी समजूतदार नाहीये? नाही नाही तू तर खूप समजूतदार आहेस. मग मी काही कमी समजूतदार आहे? अरे भाऊ तुम्ही दोघेही बरोबर समजदार आहात. ठीक आहे. नाही नाही मेहता साहेब, माझी याच्याशी बरोबरी नका करू. हो माझी पण नका करू. तुम्हा दोघांची बरोबरी मी करत नाही. तुम्हा दोघांव्यतिरिक्त कोणी सांगेल का इथे काय चाललंय? अहो मेहता साहेब मी सांगतो तसं काहीच झालं नाहीये. अरे काय काहीच नाही पोपटलाल, काय काहीच नाही. इतका मोठा स्क्रॅच तुला दिसत नाही? काहीच नाही झालं मेहता साहेब. स्क्रॅच. ओ हे कोणी केलं भिडे? पाहिलं पाहिलं मेहता साहेब, पाहिलं? ही टप्पूची करणी आहे. बस हा भिडे, विना पुरावा जर तू आता एकदाही टप्पूचं नाव घेतलंस ना तर मी तुझ्या नवीन स्कूटरवर 5, 6, 7, 8 कॅच काढून ठेवीन. तू आण कानातली कुडी दे, मी याच्या स्कूटरवर कॅच करतो. नाही टपूचे पप्पा शांत व्हा ना, शांत व्हा, शांत व्हा. शांत ओ, व्हा ना, ओ, ओ, टपूचे अरे पप्पा. लागतंय ना, लागतंय हे. काय करताय? अरे गुरगुल्या होत आहेत. शांत राहा तू. खबरदार मध्ये बोलीस तर एकदम शांत. चुप. ए जेठ्या, तू शांत राहा आणि खबरदार आता एक शब्दही तोंडातून काढलास तर. अरे कधीपासून बघतोय तुम्हा दोघांचा तमाशा. तू आणि भिडे कट्टर शत्रू असल्यासारखे भांडताय. ओ भिडू माझी गल ऐक. मला तुझी गल नाही ऐकायची आहे. ओय आता तुला माझं बोलणं ऐकावंच लागेल. कधीपासून सांगतोय माझं बोलणं ऐक, माझं बोलणं ऐक. हो यार तू माझं बोलणं ऐकूनच घेत नाहीयेस. आता लक्ष देऊन मी काय बोलतो ते ऐक. हो हो भिडे प्लीज एकदा सोडीचं म्हणणं ऐकून घे. ऐकून घे. हो ऐका हा ना. बोल बाबा, बोल बोल. ओय भिडू यारा, ओय तुझा हा यार तुझ्या या स्कूटरवरचा स्क्रॅच 2 सेकंदात गायब करून टाकेल. काय बोलतोस सोडी? तू हे स्क्रॅच गायब करू शकतोस? हो तुझ्याकडे केमिकल वगैरे कसं करणार तू? अरे भाऊ जादू आहे जादू. तू पण करू शकतोस. जरा स्क्रॅच कडे नीट बघ. काय मला कळलं नाही. ओय आता दाखवतो तुला जादू. काय करतायत सोडी भाऊ? बघतो. गेला. हे बघ. अरे अरे स्क्रॅच गायब झाले माधवी, स्क्रॅच गायब झाले. अरे! माझ्या स्कूटरवर स्क्रॅच नाहीये, माझ्या स्कूटरवर स्क्रॅच नाहीये.
अरे बाबा भेंडी मास्तर, अजूनही तुला असंच वाटतंय की टप्पूने हे सगळं केलंय? नाही नाही बापूजी, नाही. पण आता सोडी, तू हे पुसलंस म्हणजे तुला हे माहित होतं? हो म्हणजे हा खट्याळपणा तुझा होता? हो. अगं बाई, सोडी भाऊ. ओ माधवी वहिनी, यात मी एकटाच सामील नव्हतो. ओय हा पोपू पण माझ्यासोबत होता. घ्या. पोपटलाल, सॉरी सॉरी सॉरी. सोडी, पोपटलाल, तुम्ही दोघांनी मिळून केलंय? हो. तुम्हाला लाज नाही वाटली? नाही. ए बघ, ते काय झालं ना माधवी वहिनी, भिडू, सकाळी जेव्हा तुझ्या स्कूटरवर पाणी पडलं, तुझी काय हालत झाली होती. म्हणून आम्हाला हे बघायचं होतं की तुझ्या स्कूटरवर जर स्क्रॅच पडेल तर तुझी काय अवस्था होईल. अभोग. हो. सोडी, पोपटलाल, जेव्हा तुम्ही बघता एवढा मोठा हंगामा होतोय तेव्हा तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं की हे सगळं आम्ही केलंय. ओ मेहता साहेब, मी तर किती वेळा भिडूला सांगत होतो, भिडू भिडू भिडू, ओय माझं ऐक, पण माझं म्हणणं ऐकतच नव्हता. सारखं बोलायचा, चुप रहा. जेठालाल तुझा मित्र आहे. ओय भिडू, तू पण माझा मित्र आहे. ओय सगळे गोकुळधामवाले माझे मित्र आहेत. रोशन, तू पण कमाल छे हो. बघितलंस तुझ्या मस्करीमुळे केवढा गोंधळ झाला सोसायटी मध्ये. हो बरोबर. ओ यारो, तुम्हा सगळ्यांना सॉरी. आमच्या मस्करीचा एवढा मोठा परिणाम होईल हे आम्हाला माहित नव्हतं. सॉरी यार. हा बाबा, मी पण सगळ्यांना सॉरी म्हणतो. चला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. यामुळे हे तर स्पष्ट झालं ना की हा खट्टरपणा टप्पूने नाही केलाय. तसंही भिडे भाऊ, आपल्या गोकुळधाम मध्ये थट्टा मस्करी चालूच असते. पण एक गोष्ट सांगू इच्छितो की भाऊ, तू शिक्षक आहे, सगळ्यांना शिकवतोस, आणि एक गोष्ट स्वतः शिकला नाहीस की जोपर्यंत संपूर्ण गोष्ट कळत नाही तोपर्यंत निर्णयाला पोहोचू नये. अगदी अगदी बरोबर. हा, नाही तर काय, विनाकारण नुसतं टप्पू 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 टप्पूच करत होता. सॉरी जेठालाल, ते काय ना, नवीन स्कूटरवर स्क्रॅच बघून मी एकदम भावूक झालो होतो. आणि सकाळी टप्पू बोलला होता ना, माझ्या पप्पांचा कोणी अपमान केलेला मला आवडत नाही, तेच माझ्या डोक्यात होतं. तर मला वाटलं की टप्पूनेच असं केलं असेल. आय एम व्हेरी सॉरी जेठालाल. सॉरी दयावेनी. हरकत नाही. सॉरी बापूजी. हो, आम्हाला माफ करा. सॉरी. अरे माधवी वहिनी, तुम्ही का सॉरी बोलताय? प्लीज. नाही, यात तुमची काही चूक आहे, तुम्ही सॉरी नका म्हणू. चूक भिडेची आहे, त्यासाठी भिडे तुला शिक्षा तर मिळणारच भाऊ. तुझी शिक्षा ही आहे की तू पूर्ण सोसायटीच्या समोर आत्ताच्या आता हे म्हणशील की माननीय श्री जेठालाल चंपकलाल गडाजी आणि त्यांचा पुत्र परम माननीय टिपेंद्र जेठालाल गडाजी दोघंही खूपच समजूतदार, चांगले, विचारवंत आणि खूपच भोळे भाबडे साधी माणसं आहेत. सॉरी जेठालाल, पण मी इतकं मोठं खोटं नाही बोलू शकत. ओ यारा, काही हरकत नाही भिडे, एक ना एक दिवशी तू नक्कीच हे बोलशील. चला बाबा, चला, मी निघतो. जय जिनेंद्र. अरे भाऊ, मला पण ऑफिसला जायचं. चला बाबा, चला. ओय चला, मी तुम्हाला सगळ्यांना सोडतो. चला. बाय. खूप मजा आली ना. असं डोलायला मज्जा झाली. रोशन वहिनी, म्युझिक वाजवल्याबद्दल थँक्यू. घ्या खा. लस्सी आहे, समोसा आहे, कचोरी आहे, सगळंच घरी बनवलेलं आहे. खा. वा, क्या बात आहे. थँक्यू. हो रोशन वहिनी, थँक्यू सो मच. आणि दयावहिनी, मजा तर येणारच ना. तसं पण आजकाल आपल्या महिला मंडळाच्या मीटिंग मध्येच एवढी धमाल मस्ती होते. गोकुळधाम सोसायटी मध्ये तर आपण कितीतरी दिवस धमाल केलीच नाही, हो ना? मला तर वाटतं नव्या वर्षात काहीतरी धमाकेदार व्हायला पाहिजे, नाही का? आणि जर असा धमाकेदार समारंभ करायचा असेल तर त्याची योजना तर आपल्यालाच करावी लागेल. बरोबर. आणि जर आपल्याला प्लॅनिंग करायची असेल तर आपल्या नवऱ्यांच्या भरोश्यावर मुळीच राहायला नको, नाहीतर काहीच होणार नाही. सगळी तयारी आपल्यालाच करावी लागेल. हे आयडिया काय? हे बघा, थंडी संपतेय तर
तर हा गारवा हळूहळू संपून जाण्या अगोदर आपण सगळ्यांनी की नाही एक मस्त अशी पार्टी करूया, यु नो, विंटर पार्टी. हा, अरे वा, काय मस्त आयडिया बबिताजी. काय, हो ना, खरंच चांगली कल्पना आहे. विंटर पार्टी नाही म्हणजे काय, मला समजलं नाही. दयावहिनी, पंटर पार्टी नाही, विंटर पार्टी. थंडीमध्ये सगळे मिळून पार्टी करतात, त्याला विंटर पार्टी म्हणतात. या सुंदरशा ऋतूची मजा लुटण्याची पार्टी. अच्छा, असं आहे तर मग तर ही पार्टी व्हायलाच पाहिजे. हा, मस्त आयडिया बबिताजी. पार्टी करूया, अगदी नक्कीच करूया. खरं तर गोकुळधाम सोसायटी मध्ये कधी हिवाळा पार्टी झालीच नाहीये. आणि आयडिया तर एकदम झकास आहे हं. पण हिवाळा पार्टी मध्ये करायचं तरी काय? बघा, विंटर पार्टी आहे ना, तर आपण बॉन फायर करूया. अरे ते मध्यभागी आग पेटवून त्याच्या भोवताली बसून गाण्यांच्या भेंड्या खेळतात, मज्जा मस्ती करतात. दयावहिनी, शेकोटी शेकोटी. हो, आणि त्या विस्तवात ना आपण बटाटे, मशरूम, पनीर असं सगळं भाजून खाऊयात. हा, मग हे सांगा की हिवाळा पार्टी कधी ठेवायची? हे, व्हॅलेंटाईन्स डे येतोय, तर मग की नाही आपण ही पार्टी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी ठेवूया. अरे, मस्त आयडिया. एक मिनिट. जर आपण विंटर पार्टी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ठेवतोय, तर आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की पूर्ण वातावरण एकदम प्रेममय होऊन जाईल. म्हणजे पार्टी कायमची लक्षात राहिली पाहिजे, असं काहीतरी करूया. काय म्हणता? बरोबर दयावहिनी. तसंही मैत्रिणींनो, थंडीचा मौसम आहे, प्रेमाचा दिवस पण आहे आणि पार्टी पण आहे. म्हणजेच इच्छा पण आहे, मौका पण आहे आणि प्रथा पण आहे. मग थोडं रोमॅन्टिक होऊया. काय म्हणता तुम्ही? काय करायचं आपण? जोडीने नाचूया. नाही, कपल डान्स तर आपण प्रत्येक पार्टीत करतो, हो ना. गाण्यांच्या भेंड्या ठेवल्या तर अंताक्षरी पण झाल्यात. अच्छा, आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करूया. हो, पण फॅन्सी ड्रेस पण होऊन गेला ना एकदा आपल्या सोसायटी मध्ये. हा बघा, जर पार्टी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आहे, तर इव्हेंट पण आपला थोडासा रोमॅन्टिकच असायला हवा. हो ना, बरोबर आहे. पण काय करू शकतो आपण? एक काम करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पार्टीची परवानगी आपण भिडे भाऊंकडून घेऊया. खूप महत्वाचा मुद्दा दयावहिनी. त्यांच्याकडून पार्टीसाठी बजेट पण काढून घेऊया. काय म्हणते माधवी वहिनी? एक्झॅक्टली. अरे, साक्षात माधवी वहिनी आपल्या बरोबर असताना परवानगीची काहीच गरज नाहीये. भिडे भाऊ परवानगी आणि बजेट दोन्ही देऊन टाकतील. बरोबर कसला डोंबल्याचा विजय, असं काही नाहीये. माझं ऐका, हे सोसायटीच्या मामल्यामध्ये कधीच पक्षपात करत नाहीत. म्हणजे जेव्हा ते एकमेव सेक्रेटरी असतात ना, तेव्हा फक्त एकमेव सेक्रेटरीच असतात, आणखी काही नसतात. म्हणून मला असं वाटते की दयावहिनी जे म्हणतायत ते बरोबर आहे. यांची परवानगी पहिल्यांदा घ्यायलाच हवी. ओके, मग बघा, विंटर पार्टी मध्ये काय करायचंय हे ठरवण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया. ठीक आहे. आणि हो, सगळ्यांनी काहीतरी विचार करून या, हा प्लीज. हो, म्हणजे काय, एक्झॅक्टली. आत्ताच्या आता आपण भिडे भाऊंकडे परवानगी घ्यायला जाऊया. महिला हाय, नमस्ते भिडे भाऊ. नमस्ते. नमस्ते. अहो, घाईघाईत उलटा घातला मी. अचानक सगळे इकडे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? काही घडलं तर नाही ना? तेच तर, काहीच घडत नाहीये भिडे भाऊ. तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे भिडे भाऊ, आम्हाला हे म्हणायचंय की नव्या वर्षाच्या नव्या सुरुवातीला आम्हाला आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये काहीतरी मोठा धमाका करायचाय. आम्हा सगळ्यांना मिळून विंटर पार्टी करायची आहे. विंटर पार्टी? मी समजावते.
विंटर म्हणजे थंडी. आम्ही सगळे लोक विंटर पार्टी करणार आहोत आणि ते पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. मज्जा येणार आहे. व्हॅलेंटाईन्स डे. ओहो अच्छा 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 अच्छा. आणि त्यासाठीच आम्ही तुमची परवानगी घ्यायला आलोय. आणि एक चांगलीशी खर्चाची देणगी पण. सरते शेवटी वर्षातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. हो हा अहो. ओहो अच्छा अच्छा अच्छा. तर अशी गोष्ट आहे. समजलं समजलं. हे बघा, जर तुम्ही असं समजताय की अशा प्रकारे महिला मोर्चा घेऊन तुम्ही इथे याल आणि माझ्याकडून परवानगी मागाल आणि दबावाखाली येऊन मी परवानगी देऊन टाकीन तर तुम्ही चुकीचं समजता. अरे मस्करी करतोय. गोकुळधामचं महिला मंडळ एखादा प्रस्ताव घेऊन येईल आणि मी नकार देईन असं होईल का कधी? अरे माझी हिंमतच नाही होणार. आणि मला पूर्ण विश्वास आहे की गोकुळधामचं महिला मंडळ ज्या कशाचं आयोजन करेल ते धडाकेबाजच असणार. नक्कीच. आणि खर्चाची चिंता अजिबात करू नका असं तर मी नाही म्हणणार. म्हणजे खर्च मी सांभाळून घेईन. तरी खास आयोजन काय? तर गुलाबी गुलाबी थंडीमध्ये काहीतरी वेगळं हटके असं खास आयोजन आहे. नाही नाही तेच विचारतोय की काय खास. गेट टू गीजर. गिझर? त्यांना म्हणायचंय गेट टुगेदर. हो अच्छा 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 अच्छा. हो भिडे भाऊ, खूप मजा येईल. थंडीचा मोसम आहे तर मस्त शेकोटी करूया. मस्त मस्त मसालेदार सगळ्यांसाठी जेवण असणार. व्हॅलेंटाईन्स डे आहे तर प्रेमाच्या गुडगुड गप्पा पण होतील. धमाल आणि मस्ती होईल. खूप मजा येईल. आहा. आणि आमचे इतर बेत सुद्धा ठरत आहेत. ओहो म्हणजे आणखी पण काही आहे? आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स आम्ही नंतर देऊ. ओके. चला चला काही हरकत नाही. आपण सगळे मिळून जोरदार कुटुंब नियोजन करूया. म्हणजे आपण सगळी कुटुंब मिळून जोरदार नियोजन करूया. थोडक्यात तुम्ही चिंता करू नका. गोकुळधाम सोसायटीचा हा एकमेव सेक्रेटरी आपल्या सेवेत सदैव हजर आहे. भिडे भाऊ, त्याचा आम्हा सगळ्यांना पूर्ण विश्वास होता. तुम्ही आमचं म्हणणं नक्की मान्य करा. भिडे भाऊ हे वा आई वा, विंटर पार्टी मजा येणार आहे. हा बेटा, खूप मजा करूया. पण आता लवकर शाळेत जा नाही तर उशीर होईल. चल हो, आई. चल. दे. आजोबा आपला संध्याकाळचा प्रोग्राम नक्की आहे ना? हो एकदम नक्की आहे. कोणता प्रोग्राम बापूजी? ते सुनबाई आज संध्याकाळी टप्पू सेना माझ्यासोबत स्वच्छता अभियानासाठी येणार आहे. तर संध्याकाळी आम्हाला यायला थोडा उशीर होईल. हो आई, आज आम्ही लोक बाजारामध्ये जाऊन सगळ्या दुकानदारांना स्वच्छता अभियानाबद्दल सांगून त्यांनाही आमच्या सामील व्हायला सांगणार आहे. अरे वा बाळा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. चल मी निघतो. हा. बाय बाय बाय. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र बेटा. बापूजी, तुम्हाला चहा आणू? अरे नको नको सुनबाई, मी पण निघतोय. आता मी थेट संध्याकाळी टप्पू सेनेबरोबर बाजारात जाऊनच परत येईन. ठीक आहे बापूजी. अरे दया, चहा. अरे बापूजी, तुम्ही कुठे निघालात? आता तर मी गार्डन मध्ये चाललोय. तिथे आमचे सगळे तरुण ज्येष्ठ गटाचे लोक भेटणार आहेत. त्यानंतर आम्ही सगळे मिळून स्वच्छता अभियानासाठी बाजारात जाणार आहोत. हो तर मग 2 मिनिटं थांबा, मी चहा पिऊन बस निघतोच आहे. तर दुकानात जाता जाता तुम्हाला बागेपर्यंत सोडतो, मग मी पुढे निघून जाईल. अरे नको नको बाबा, मी तर चालतच जाणार आहे. थंडीच्या दिवसात चालायला मला खूप आवडतं. सोबत चला ना बापूजी, अर्ध्या रस्त्यापर्यंत तुमची सोबत मिळेल मला. असं मग एक काम कर, तू माझ्यासोबत चालत चालत बागेपर्यंत चल, मग तिथून रिक्षा करून दुकानात जा. अरे आताच आठवलं, ते मला दुकानात जाता जाता मेहता साहेबांना पण भेटून जायचंय. तर तिथून चालत बागेपर्यंत येईन, मग पुन्हा ऑटो करून जाईन. तर खूप समजलं समजलं बाबा, तू राहू दे. ते उशीर खूप होईल त्यासाठी, नाही तर काही नाही. सुनबाई, माझ्या राजपुत्राला चहा पाच. चला निघतो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. दे दे दया, चहा आण. चल. टपूचे पप्पा, मला असं वाटतं की तुम्ही चालत बापूजींबरोबर जायला पाहिजे होतं. ते शहाणे, ऐकलं नाहीस बापूजी काय म्हणाले? माझ्या राजपुत्राला चहा पाच. जी मजूर. अरे मजूर नाही, हुजूर. राजपुत्राला मजूर बनवून टाकलंस. सॉरी. जी हुजूर, मी हजर करते चहा. जा जा लवकर चहा आण. चहा आण लवकर. ओ दे दे चहा दे, चहा दे, चहा दे ग, मला चहा दे.
ओ दे दे चहा दे चहा दे चहा दे ग राजपुत्राला चहा दे. आणला राजपुत्रा, आपला गरमा गरम मसालेदार चहा तयार आहे. वा, आपण वा. जरा सुगंध घ्यावा. हा दया, काय सुगंध आहे. काय करतेस, चहा दे. नाही 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 नाही. पहिलं तुम्ही मला एक आयडिया द्या, मग मी तुम्हाला चहा देईन. कसली आयडिया. काय आम्ही लेडीज लोकांनी विटनर पार्टीचं आयोजन करायचं ठरवलंय, तर त्यासाठीच आयडिया पाहिजे. अरे वा, चांगलं आहे. तुम्ही लेडीज बायकांनी चांगलं शोधून काढलंय. विटनर पार्टी, काय काय होतं काय याच्यात. विटनर पार्टी म्हणजे थंडीतली पार्टी. आपल्या सोसायटीच्या आवारात मस्त गुलाबी थंडीत आपण शेकोटी करायची आणि रताळी बटाटे ते भाजायचं, आणि त्या दिवशी तर वेंटेन डे पण आहे ना, तर सगळ्यांनी मिळून मज्जा करायची. हो, मजा येईल. सगळ्यांनी मजा करायची. आण दे चहा दे. टपचे बाबा, पार्टीमध्ये आणखी काय करायचं ते सुचतच नाहीये. पहिलं पण आपण ना डान्स, अंताक्षरी, फॅन्सी ड्रेस सगळं केलेलं आहे. तर आता काही वेगळीच आयडिया तुम्ही सांगा ना, की पार्टीमध्ये धमाल येईल. दया, तुला तर माहित आहे, जोपर्यंत मी चहा नाही पीत मी विचार नाही करू शकत. काय आहे, एकदा चहा प्यायला ना की मेंदूचा दरवाजा एकदम पटकन उघडेल. दे चहा दे. चहा पिऊन तुमच्या मेंदूचा दरवाजा उघडेल, आणि घराचा दरवाजा तर आधीपासूनच उघडा आहे. मग तुम्ही चहा पिऊन पटकन निघून जाल आणि मला आयडिया पण नाही देणार. अगं बाई, तू चहा दे ना यार. काय करते दया, मला दुकानात जायला उशीर होतोय, आणि ते दुकानात जाता जाता मला मेहता साहेबांना पण भेटायला जायचंय. तू प्लीज चहा दे. नाही नाही, पहिलं तुम्ही मला आयडिया द्या, मग मी तुम्हाला चहा देईन. ओहो. हा, अरे वा, जबरदस्त आयडिया आली दया, जबरदस्त काय आयडिया. idea? या आयडियाने तुमची विटनर पार्टी एकदम सुपर डुपर हिट होऊन जाईल. हा, मग बोला बोला, काय आयडिया? दया, ही जी आयडिया मी सांगणार आहे ना, यामुळे तुमची विटनर पार्टी रात्री चालू होईल. ती सकाळ कधी होईल पत्ताच नाही लागणार. सकाळपर्यंत चालेल पार्टी. मग लवकर सांगा ना, छळू नको ना, सांगा ना. नाही रे, नाही होत आहे. त्यात छळायचं काय. आण तू पहिले मला चहा पाच. काय होत आहे, ती आयडिया येते जाते. एकदा चहा प्यायलो ना की अशी तावडीत येईल पूर्ण आयडिया. आण लवकर चहा दे. हे घ्या राजपुत्रजी. हो राजपुत्र, आयडिया मिळतात. हा, बोला, आयडिया बोला ना. एक मिनिट. आता बोला हा. बोला. मजा आली. चला. अरे हा, आयडिया दया, बघ, माझ्या स्वतःच्या अनुभवाने मला असं वाटतं की थंडीच्या मोसमात जर तुम्हाला मजा करायची असेल, खूपच जास्त मजा करायची असेल, तर तुम्ही एकच गोष्ट करा. रात्र होताच गोधडी पांघरून झोपून जा. हा, तू सगळ्यांना सांगून टाक, सगळ्यांनी आपापल्या घरात थंडीच्या मोसमात गोधडी पांघरून झोपून जा. सगळ्यांचा एकदम उत्सवच होऊन जाईल. सकाळ कधी होईल समजणारच नाही. हे रात्रभर आपला उत्सव. हा, चल. बापूचे पप्पा, ही चॅटिंग आहे. तुम्ही चहा प्यायलात आणि मला आयडिया पण नाही दिली. सॉरी दया, आता मला खूपच उशीर होत आहे. नाहीतर मी तुला 3-4 तडकत्या फडकत्या आयडिया ऐकवल्या असत्या. पण आता मी जी आयडिया सांगितली ती पण विचार करण्यासारखी आहे. चला, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आता कुठे गेली फाईल? अंजली, अगं अंजली, कुठे ठेवली आहे माझी फाईल? अरे एक मिनिट, तारक का ओरडता इतके? ओ बापरे तारक, हे सगळं काय पसरवून टाकलं तुम्ही? अगं काय पसरवून टाकलंय? मी माझ्या कवितांची फाईल शोधतोय, मिळत नाहीये. कोणती कवितांची फाईल बाबा? दर्दभऱ्या कविता. दर्दभऱ्या कविता? हा, ज्या मी लग्नानंतर लिहिल्या होत्या. हा, अगं शोध ना बाई, शोध ना प्लीज. कदाचित तुम्ही हे तर नाही शोधत आहात. स्वप्न वेडी दुनिया शीर्षकाची कविता? अंजली, लग्नानंतर कोणी स्वप्न वेडी दुनिया शीर्षकाची कविता लिहितं का? असे शीर्षक शोध मिळतील त्यात. माझं स्वातंत्र्य कुठे गेलं? कैदेत बोका, चुकला आयुष्याचा ठोका, बस झाला हा त्रास, कोणतोय माझा श्वास. म्हणजे अशा प्रकारचे शीर्षक असते. असं आहे का? म्हणजे लग्नानंतर तुम्ही अशा कविता लिहिता? हा, अगं बाई अंजली, हे तुझ्यासाठी नाहीये, हे चेतनेसाठी आहे. अरे देवा, आता ही चेतना कोण आहे? अगं राष्ट्रीय चेतना. अच्छा मिस्टर मेहता, तुम्ही मला धोका तर देता आहात ना? अगं अंजली, तुझ्या प्रेमात अडकलोय पक्का. मग कसा देऊ तुला धोका? आणि प्रेमाच्या घेतल्यात आणा भाका. आता तू जरा चाय घेऊन माझ्यासाठी येशील का? वा 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 वा,
डाएट फूडच्या नावाने तोंड करता एवढासा आणि चाखायचा चहाचा स्वाद जरासा. क्या बात आहे, वा 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 वा, तू ही शायरी करू लागली आहेस. खूप छान, खूप छान. वाईट नाहीये, वाईट नाहीये, पण माझी फाईल कुठे आहे? ही घ्या, मिळाली तुमची दर्द भऱ्या कवितांची फाईल. मिळाली? अरे दे 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 दे. फाईलच्या आतमध्ये फाईल लपली, कुठून दिसणार तुम्हाला? हा हा, मिळाली मिळाली, हीच शोधत होतो मी सकाळपासून. दर्द भऱ्या कविता. अंजली, मला माहिती होतं तू नक्की शोधून देशील. तूच दुःख दिलेस, तूच फाईल शोध. अरे मेहता साहेब, अरे ये हे काय आहे सगळा पसारा करून ठेवलाय? बघा ना जेठाभाऊ, तुमच्या मित्राला एक कविताचं पुस्तक शोधण्यासाठी अनेक पुस्तकं पसरवून टाकतात अशी. काय मेहता साहेब, तुम्ही पण ही अशी रद्दी जमा करून बसला आहात. मी तर म्हणतो कोणा रद्दीवाल्याला बोलवून हे सगळं देऊन टाका. कमीत कमी 200 रुपये मिळतील. जेठालाल, तू या सगळ्याला रद्दी बोलतोस आणि याची किंमत करतोयस 200 रुपये? अरे भाऊ, हे सगळं अनमोल आहे, याची किंमत होऊ शकत नाही. या माझ्या त्या कविता आहेत ज्या मी रात्र रात्र जागून कमालीचा विचार करून आपलं रक्त आटवून लिहिले आहेत. यात माझ्या कविता आहेत, माझे विचार, माझे लेख आहेत जे मी रक्ताने लिहिले आहेत माझ्या. रक्ताने? अरे असं म्हणायची पद्धत असते जेठालाल. अच्छा अच्छा, क्षमा करा, मला माहित नव्हतं या सगळ्या तुमच्या निर्मित्या आहेत. म्हणजे हे सगळं तुम्ही लिहिले आहेत? अरे नाही, सगळंच नाही, पण यातलं बरंचसं मीच लिहिलंय. कविता आहेत, लेख आहेत. ओ हो, काय बोलू मी मेहता साहेब, इतकं सगळं तुम्ही कसं लिहू शकता? अगदी तसंच जसं तू गडा इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवतो. मेहता साहेब, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर माझी मदत करायला नट्टू काका आहेत, बागा आहे, मगन आहे, पण इथे हे सगळं लिहायला तर तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला एकट्यालाच लिहावं लागतं ना सगळं. हा, ते तर आहेच जेठालाल. आता परिश्रम तर स्वतःलाच करावे लागतात, त्यात कोणीही मदत करू शकत नाही. कविता तर एकट्यालाच लिहाव्या लागतात, यात कुठल्याही कमिटीचं काम नसतं. बरोबर, वा काय बोलायचं मेहता साहेब. परंतु इतके भरभरून विचार तुमच्याकडे येतात कुठून? बस तसं पण मी ऐकलं आहे की तुमच्यासारखे लेखक कवी जेव्हा कोणतीही कविता लिहितात आणि आपल्या प्रेमिकाची आठवण करतात, तर त्यामुळे काही त्यांना ती मिळते. ते आपलं ते काय बोलतात, प्रेरणा. हा, प्रेरणा. तर तुमची पण कोणी प्रेरणा आहे? इथेच आहे. इथे? कुठे? अरे भाऊ, तुझ्या डोळ्यासमोर आहे. भिंत? हा? अरे माझ्या घरात पण इतक्या साऱ्या भिंती आहेत, पण भिंतीमुळे मी तर कवी बनलो नाही. अरे भिंत नाही जेठालाल, माझी मितवा अंजली. ओ सॉरी. हीच आहे माझी प्रेरणा. माहितीये जेठाभाऊ, तुमच्या मित्राने खास माझ्यासाठी एक कविता लिहिली होती. ओहो, आणि त्या कवितेने सर यांनी माझं मन जिंकलं होतं. ओहो, कोणती कविता मेहता साहेब? तूच माझी प्रेरणा, हेच शीर्षक होतं त्या कवितेचं. मला या गोष्टीचा फार गर्व आहे की माझ्या तरुणाईच्या दिवसात तू माझी प्रेरणा होतीस. तू माझी प्रेरणा आहेस आणि तूच माझी प्रेरणा राहशील. मी नंतर अरे येतो. नाही जेठालाल, अरे थांब, कुठे चाललायस? अरे मी तर विचारायला विसरलो, तू आला होतास कशाला? हा, अरे ते एक आमचे जुने व्यापारी आहेत पटेलबाई, तर उद्या त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. हा. आणि उत्तम अशी चांगलीशी भेट वस्तू त्यांना द्यायची आहे मला. आणि ते सोबत ते कार्ड देतात ना, ते ग्रीटिंग्स. हा, तेच ते. हा, तर मी विचार केला की त्यात तुम्ही काहीतरी छानसं लिहून द्या आपल्या रक्ताने. हा? म्हणजे आपल्या हाताने काही छानसं लिहून दिलं तर. त्यासाठी मी विचार करत होतो की जर आता सोबतच तुम्ही आलात तर. पण काही हरकत नाही, आता तुम्ही व्यस्त आहात तर ठीक अरे आहे. नाही जेठालाल, मला स्वतःला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी असा जातो आणि कपडे बदलून असा येतो. तू थांब जरा, आपण एकत्र जाऊ. मी मदत करू अरे का? नाही, अरे, जेठालाल, नको, नको. जेठाजी, तारक मी हा, करते हा, ते, हा. तुम्ही जा. या ना जेठाभाऊ, प्लीज. सॉरी. हा, बसा. नाही, खरं तर मी चुकीच्या वेळेला आलो. तुम्ही लोक बिजी होता आणि नाही, हे सगळं तर मी नंतर आवरेन. जेठाभाऊ तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी ताजं सरबत घेऊन येते. नको अंजली वहिनी, खरंच नको.
मी आताच घरून भरपेट न्याहारी करून आलोय. जेठा भाऊ, एक ग्लास सरबताने काही होत नाही. तुम्ही 2 मिनिट बसा, मी लगेच येते. हा, नाही नाही अंजली वहिनी, हे बघा झालं. वाटते अंजली वहिनी आज सरबत पाजूनच सोडणार. जेठा भाऊ, हे घ्या, पिऊन सांगा कसं आहे. हे काय आहे? जेठा भाऊ, एटीएम स्पेशल सरबत. माहितीये, यावेळी मी काही नवीन प्रयत्न केलाय. यामध्ये आलं, दालचिनी आणि मुलेठीचं मिश्रण आहे. मुलेठी. मुलेठी. मेहता साहेब नवीन नवीन कविता बनवतात आणि तुम्ही नवीन नवीन सरबत बनवता. राम मिलाई जोडी आहे तुम्हा दोघांची. अच्छा, तर पिऊन सांगा की कसं आहे. हा हा हा. प्या ना. कसं वाटलं? नाही आवडलं? अरे जबरदस्त आहे. खतरनाक आहे. खरंच? हो, खूपच उत्तम, खूप जबरदस्त. थँक्यू. खरं तर जेठा भाऊ, आज विंटर पार्टीसाठी आमच्या महिला मंडळाची मीटिंग आहे. तर मी विचार केला आपल्या मैत्रिणीसाठी काहीतरी नवीन बनवून बघूया. वा वा वा, खूपच छान. हा, ते दया सांगत होती आज तुम्हा लोकांची काही हंटर पार्टी आहे ना? जेठालाल हंटर पार्टी नाही, विंटर पार्टी. चला चला चला. हो, चला चला. एक मिनिट जेठा भाऊ. तारक, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते, पिऊनच जा. सरबत मी अगोदरच पिऊन झालोय ना सकाळी, आणि एका गुन्ह्याची शिक्षा दोनदा दोनदा होऊ शकत नाही ना. तारक, जेठा भाऊंच्या समोर तरी. अरे जेठा भाऊ, तुम्ही तुमचं सरबत नाही संपवलं. जेठा भाऊ, तुम्ही का अर्धवट सोडलं? पिऊन टाका. अब अंजली वहिनी, खरंच खूप न्याहारी झालीये इथेपर्यंत. सरबतला जायला रस्ताच नाही उरलाय आता. पुन्हा कधी येईन तेव्हा पिन. हा, अरे बाबा, परत तेव्हा येशील जेव्हा इथून. हो, चला चला ऑफिसला जायला चला. उशीर होतोय बाबा. आयडिया. दयावहिनींकडे येते, ते संध्याकाळी जेठा भाऊ घरी आले की त्यांना पाजतीलच त्या. आता हे सगळं पण आवरायचंय. अरे देवा, किती कामं टाकून जातात हे तारक. आज महिला मंडळाच्या सभेमध्ये तारकने माझ्यासाठी लिहिलेल्या कविता सगळ्यांना ऐकवते. सगळ्या खुश होतील. हो ना. ऐका ऐका ऐका, माझ्या प्रिय बहिणींनो आणि बहिणींनो, ध्यान देऊन ऐका, कान देऊन ऐका, हृदयावर हात ठेवून ऐका. आज आपल्या प्रिय अंजली बहिणी आपल्याला आता काहीतरी ऐकवणार आहे. अच्छा, हा काय? अरे ही काही अशी तशी गोष्ट नाहीये. अंजली वहिनी आज आपल्याला एक जबरदस्त, तडकती भडकती कविता ऐकवणार आहे. कविता? वाच अंजली वहिनी, तुम्ही पण कविता लिहायला लागलात. तुम्ही तर मोठ्या छुप्या रुस्तम निघालात. हा, अरे, आणि तुम्ही कविता लिहिणार तर मग मेहता साहेब का लिहितील? तुम्ही त्यांना जेवण बनवायचं काम तर नाही ना दिलं? काय तुम्ही पण. तसं दयावहिनींना पण हेच वाटलं होतं की कविता मी लिहिली आहे, पण प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे कविता तारकनेच लिहिली आहे. अच्छा. ही कविता काही असली तसली कविता नाहीये. ही कविता एक ऐतिहासिक कविता आहे. ऐतिहासिक कविता म्हणजे कोणा राजा महाराजांच्या विषयी आहे का? नाही नाही नाही, महाराजांच्या विषयी तर नाहीये, पण महाराणीच्या विषयी जरूर आहे. आणि ती महाराणी आहे मेहता साहेबांच्या दिलाची धडकन, महाराणी अंजली देवी. आणि ऐका, त्याच कवितेने मेहता साहेबांनी अंजली वहिनींचं हृदय चोरलं, आणि त्याच कवितेमुळे मेहता साहेब आणि अंजली वहिनी यांच्यामध्ये प्रेम झालं, आणि त्याच कवितेमुळे मेहता साहेब आणि अंजली वहिनींचं लग्न झालं. म्हणजे जर ती कविता नसती तर आज अंजली वहिनी सौ मेहता झाल्या नसत्या. कमाल. मस्त रोमॅन्टिक गोष्ट आहे, आणि तुम्ही आम्हाला आज सांगताय हे? अरे पण ही तर खूप जुनी गोष्ट आहे, माझ्या कॉलेजच्या दिवसातली. हा, चल मग ऐकवण्याची कविता. ऐकवते, नक्की ऐकवते. ओके. ओहो, तर कवितेचं शीर्षक आहे. एक मिनिट अंजली वहिनी,
आम्हाला फक्त सिनेमाची झलक नाही पाहायची, आम्हाला पूर्ण सिनेमा पाहायचा आहे. म्हणजे आम्हाला सगळीच्या सगळी गोष्ट सांगा की मेहता साहेबांनी तुम्हाला केव्हा कविता ऐकवली, कशी कविता ऐकवली, आणि जेव्हा तुम्हाला ऐकवली तेव्हा तुम्ही काय काय म्हणाला. सगळं ऐकवते, सगळं सांगते. तर पूर्ण गोष्ट लक्ष देऊन ऐका, ठीक आहे? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा तारक नेहमी एका झाडाखाली बसून कविता लिहत असत. आणि जेव्हा मी त्या बाजूने जायचे तेव्हा तारक पुस्तकांच्या मागून लपून लपून मला पाहत राहायचे. हे मला सुद्धा माहित होतं आणि मला ते आवडायचं पण. त्यासाठीच माझा वर्ग दुसऱ्या डिरेक्शनला असताना सुद्धा जाणून बुजून रस्ता बदलून जिथे तारक असायचे ना, तिथूनच मी चालत जायचे. आणि रोजप्रमाणे एक दिवस तारक तिथे बसलेले नव्हते, पण मी त्यांची ती वही तिथेच पडलेली पाहिली, ज्यात ते रोज कविता लिहायचे. रोज पाहत होते म्हणून मी ती वही ओळखली सुद्धा, आणि गपचूप जाऊन मी ती वही तिथून उचलली. आणि माहितीये, ती वही तारकने जाणून बुजून माझ्यासाठी तिथे ठेवली होती. त्या वहीत तारकने माझ्यासाठी एक छानशी कविता लिहिली होती. मग काय, ती कविता मी एकांतात जाऊन वाचली, पुन्हा पुन्हा वाचली, अनेक वेळा वाचली. आणि जेव्हा मी ती कविता वाचली तर मी मंत्रमुग्ध झाले. आणि मी विचार करू लागले की किती नशीबवान असेल ती मुलगी जी कुणाच्या तरी कवितेची प्रेरणा बनू शकते. मग तारक अचानक तिथे आले आणि आपली कवितेची वही शोधू लागले. पण कवितेची वही तर माझ्याकडे होती. मग काय, त्या झाडाखाली मी वही परत देण्यासाठी पोहोचले. तुमचं काही हरवलंय का? हो, हरवलंय. तुमची हरवलेली वस्तू माझ्याकडे आहे. प्लीज प्लीज मला परत द्या ना, प्लीज द्या ना. त्यात माझी एक महत्वाची गोष्ट आहे, प्लीज. अच्छा, कुठली वस्तू? त्यात माझी एक खूप महत्वाची कविता आहे जी माझ्या हृदयाच्या जवळची आहे. प्लीज मला द्या ना, प्लीज माझी वही परत. तू प्रेरणा आहेस माझी, हीच कविता आहे ना? तुम्ही ती कविता वाचलीत? हो, मी वाचली. खूप छान आहे. मी तुम्हाला एकाच अटीवर ही वही परत करेन. कोणती अट? हीच की तुम्हाला मला सांगावं लागेल की ही कविता तुम्ही कोणासाठी लिहिलीये. कशी विचित्र अट आहे. लिहिली आहे अशीच, कोणासाठी तरी लिहिली आहे. तेच तर, कोणासाठी? या झाडासाठी, या पानांसाठी, की मग? नाही, खरं तर ही कविता मी तिच्यासाठी लिहिली आहे जी माझी लेखणी आहे आणि लिखाणाची प्रेरणा आहे. अच्छा, तर कोण आहे आपल्या लिखाणाची प्रेरणा? बोला ना, नाहीतर तुमची वही मी परत नाही देणार. प्लीज बघा, प्लीज जबरदस्ती करू नका. मग सांगून टाका ना. खरं तर माझी प्रेरणा तीच आहे जिच्या हातात ही वही आहे. म्हणजे? म्हणजे
तुम्हीच माझी प्रेरणा आहात. वा वा बेटा साहेब तर हिंमतवाले आहेत. खूपच चांगल्या तऱ्हेने आपली गोष्ट सांगून टाकली. म्हणजे डायरेक्ट प्रपोज हो दयावहिनी, त्या दिवसापासून आजपर्यंत ही कविता खरंच माझ्या हृदयात जाऊन बसली. क्या बात है. आणि जेव्हा केव्हा मी ही कविता वाचते, बस वाचतच राहते, वाचतच राहते, वाचतच राहते. आता आम्हाला पण वाचून दाखवा. कधीपासून वाट बघतोय, लवकर. प्लीज प्लीज अंजली बहिणी. ओके. तर ऐका माझ्या प्रेमाची कहाणी. Yes. कवितेच्या सुरांनी. कवितेचं शीर्षक आहे, तू प्रेरणा आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी, समोर आहेस तरीही तू कल्पना आहेस माझी. मी शब्द आहे, तू सूर आहेस, मी दीप तर तू तेज आहेस. ना कुणी परी ना हूर आहेस, पण तू माझा कोहिनूर आहेस. कोहिनूर. क्या बात है. तू कामना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी, समोर आहेस पण तू कल्पना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी. मी कुठला कवी होतो, मी तर कोणीच नव्हतो. मी ना कधी लिहिलेली खरी कविता, पण जेव्हा तू आयुष्यात आलीस, न जाणो कोणती जादू आणलीस. शब्द आपोआप भावना बनून जातात आणि माझे विचार कविता बनून जातात. माझी स्वप्न नीज निशा चंद्र दुःख हर्ष तू आहेस. माझ्या कवी होण्याला कारण सुद्धा एक फक्त तू आहेस. तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी, समोर आहेस पण तू कल्पना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी. प्रेरणा, साधना, काय शब्द आहेत आणि किती उत्तम विचार आहेत. अंजली वहिनी, तुम्ही फार लकी आहात. हा म्हणावंच लागेल. आपल्या पतीसाठी प्रेरणा होणं ही पत्नीसाठी भाग्याची गोष्ट आहे, नाही? हे मेहता साहेबच आहेत जे आपल्या पत्नीसाठी रोमॅन्टिक कविता लिहू शकतात. बाकी हंसला सांगेन तर त्या औषधाची चिठ्ठी लिहून देतील. कमल बहिणी, रोशन पण एवढच आहे. तसा तर रोशन खूप रोमॅन्टिक आहे, पण जर माझ्याबद्दल काही बोलायला सांगितलं ना तर तारीफाचे पूल बांधेल. पण जर कविता लिहायला सांगितली ना तर कवितेचा क पण नाही लिहिता येणार. असं सय्यरच आहे. हा, दुनियेतली सगळी रसायनं माहिती आहेत, पण नवरा बायको मधल्या केमिस्ट्री बद्दल काही लिहायला सांगाल ना तर अशक्य आहे. Never. माझे हे पण असेच आहेत. मिळाली रे, मला idea मिळाली रे. कल्पना कसली कल्पना आहे सांगा. अरे विटनेट पार्टीसाठी एक मस्त आयडिया मिळाली आहे, जेणे आपण एका तीर मध्ये 2 शिकार करू शकतो. डिच्चाव डिच्चाव. अगं बाई, म्हणजे हो, आपण लोकांनी विटनेट पार्टी मध्ये कविता वाचनाचा प्रोग्राम ठेवला तर त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे नवरे त्यांच्या प्रेरणेसाठी म्हणजेच आपल्यासाठी स्वतः लिहिलेली कविता वाचतील. आणि त्या दिवशी वेटलाईन डे पण आहे, तर आपल्या नवऱ्यांच्या कवितांनी विटनेट पार्टी आणखीनच रोमॅन्टिक होऊन जाईल. बघा, सांभाळून बेटा, तो कोपरा जरा खतरनाक आहे. काळजी घे. हा, अरे शेठजी, आज तुम्ही एवढे लवकर आलात. तुम्ही तर म्हणत होतात की पटेल साहेबांना जे गिफ्ट द्यायचंय ते खरेदी करण्यासाठी मेहता साहेबांबरोबर जाणार आहात. हा, ते मेहता साहेबांच्या ऑफिस मधून महत्वाचा फोन आला, त्यामुळे ते गेले. त्यामुळे ते म्हणाले की संध्याकाळी घरी जाते वेळी आपण गिफ्ट घेऊनच जाऊया. अच्छा अच्छा. अरे बागा, ते त्याच्या मागे जरा. हो, झाडाच्या मागे. हो. एक मिनिट नट्टू काका, हा बागा का साफसफाई करतोय? मगन कुठे आहे? शेठजी,
खरं तर असं झालंय की मगन काल दुकानाची सफाई करत होता. तो सफाई करता करता त्याच्या हातून दुकानाच्या परवान्याची चौकट पडली आणि तुटून गेली. तर त्या कारणाने मगनचा आत्मविश्वास आज थोडा कमी झालाय आणि म्हणूनच बागा सफाई करतोय. तर मग ती फ्रेम काल दुरुस्त केली की नाही? नाही शेठजी. काय नाही सेठजी? काय नाही सेठजी? का नाही केली? अरे तो सरकारी ऑफिसर कधी येतो चेकिंग करण्यासाठी आणि भिंतीवर टांगलेला परवाना नाही दिसला तर फुकटचा दंड घेऊन निघून जातात. तू पण बागाना आजकाल ढिसाळ झालायस. सगळी कामं उशिराने करतोस. काळजी नको शेठजी. थांबा थोडा वेळ जी. होतो आम्हाला लेट जी, पण काम करतो आम्ही परफेक्ट जी. अरे वा बागा वा, ही तर सुंदर कविता झाली. काळजी नको शेठजी, थांबा थोडा वेळ जी. होतो आम्हाला लेट जी, पण काम करतो परफेक्ट जी. वा नट्टू काका वा. अरे ओ नवे कवी, ही नौटंकी बंद करा आणि बागा तू आताच्या आता जाऊन ती परवान्याची नवीन फ्रेम बनवून आण जा. हो शेठजी. काय करतोयस? परवाना घेतोय. चल चल लवकर जा. चल चल जा. नटू काका तुमचं लक्ष कुठे असतं? तुम्हाला तर माहित आहे ना म्युन्सिपाल्टी वाले या बाबतीत किती कडक आहेत. कालच करून घ्यायला पाहिजे होतं ना. सॉरी शेठजी, खरं तर आज मी करून घेणारच होतो, पण शेठजी ग्राहक आले. या भाऊ, काय पाहिजे? टीव्ही, फ्रीज, मोबाईल? परवाना. परवाना? नाही भाऊसाहेब, आम्ही परवाने विकत नाही. परवाना खरेदी करण्यासाठी नाही आलो, तपासण्यासाठी आलो. तुमच्या दुकानाचा परवाना. मी आहे वरिष्ठ दक्षता अधिकारी, मुंबई महानगरपालिका, श्रीयुत अरुण कदम. दाखवा परवाना दाखवा. बघितलं? खरं तर साहेब, झालं असं आहे की माणूस चौकटीची सफाई करत होता. सफाई करता करता चौकट तुटून गेली. तर दुसरा माणूस ती दुरुस्त करायला घेऊन गेला. बस 10 मिनिटं बसा, तो येतच असेल. हो. नाही, मला बसायला अजिबात वेळ नाहीये. आणखी पण दुकानाचे परवाने बघायचे. एक फक्त 5 मिनिट बसा साहेब, तो आता येतच असेल. नटू काका साहेबांसाठी काही चहा पाणी? चहा पाणी? शटर बंद करा. शटर बंद करा. सगळ्यांनाच लाचखोर समजतात काय? नाही अरे लाच नाही. चहा पाणी म्हणजे ते पाण्यामध्ये चहा टाकून ते उकळून त्यात ना ते पुदिना बिदिना टाकून मस्त राजवाडी चहा बनवतात. त्या असली चहा बद्दल बोलतोय मी. लाच नाही. अरे माझ्या बापूजींनी मला बालपणापासूनच शिकवलंय की बेटा अगदी काही झालं तरी आयुष्यात कधीच कोणाला लाच देऊ पण नको आणि कोणाकडून घेऊ पण नकोस. आपला देश आज याच्याच विळख्यात फसला आहे. जर आपल्या देशातून ही लाचखोरी आणि हा भ्रष्टाचार संपला ना साहेब, तर आपल्या देशाला दुनियातला सर्वश्रेष्ठ देश म्हणून परवाना मिळेल. थोडक्यात मला समजलंय, तुझ्याकडे तुझ्या दुकानाचा परवाना नाहीये. शटर बंद करा. शटर बंद करा आधी. अरे साहेब काय शटर बंद करा? अरे परवाना आहे. अरे विना परवाना थोडाच असा धंदा इतक्या वर्षापासून चालवलाय आम्ही. मग दाखव. अरे बोललो ना साहेब, तो माणूस गेलाय माझा. शेठजी, आपल्याकडे परवान्याची एक प्रत आहे, ती चालेल का? हा चालेल ना. अरे तुम्ही काय उभे आहात? दाखवा ना कॉपी. साहेब आता कॉपी पाहून घ्या, तोपर्यंत माझा माणूस येईलच ओरिजिनल घेऊन. आणा नटू काका लवकर. हे बघा, यात आहे. शेठजी. हा हे बघा, याच्यात आहे ना हा. याच्यात. बरं झालं तुम्हाला आठवलं. हे काय? यामध्ये दुकानाच्या सगळ्या कागदपत्रांची प्रत आहे. अच्छा, मी तुझा बावरा, तू माझी बावरी. मी तुझा शायर, तू माझी शायरी. माझी बॅटरी आहेस तू, तुझा मोबाईल आहे मी. माझा कागद आहेस तू, तुझी फाईल आहे मी. एक मिनिट साहेब, मी बघू जरा. शटर बंद कर आधी. पहिला शटर बंद एक कर. मिनिट साहेब. नटू काका हे काय आहे? मी तुझा बावरा तू माझी बावरी, ही कोणती फाईल दिलीत साहेबांना तुम्ही? दयावैनी, एक वेळ सूर्य पश्चिमेकडून उगवू शकतो, पण आमच्या नवऱ्याकडून कविता लिहून घेणं मला वाटतं हे अशक्य आहे. ते कधीच तयार नाही होणार याच्यासाठी. अरे रोशन वहिनी, त्यांना तयार करणं आपलं काम आहे. पण कसं दयावहिनी? अरे बायकोने मनात आणलं तर आपल्या नवऱ्याकडून काय काय नाही करून घेऊ शकत, हे तर तुम्ही मानता ना. अरे आपण ठरवलं ना तर आपल्या नवऱ्याकडून मोठे मोठे ग्रंथ पण लिहून घेऊ शकतो, तर कविता नाही लिहून घेऊ शकत? अरे विचार करा. काहीच शक्य नाहीये. मेहनत करणाऱ्याची कधीच हार होत नाही. मनाची ठरवा. बरोबर.
चला मग बघूया तरी आपापले पती आपल्यासाठी कशी कविता लिहितात ते. हो ते पण बघावं लागेल. हिवाळा पार्टीमध्ये जर आपले नवरे आपल्यासाठी त्यांनी स्वतः लिहिलेली कविता वाचतील तर सोन्याहूनही पिवळा होईल. तर प्रेमाच्या कवितांनी विंटर पार्टीत प्रेमाची फोडणी पडेल आणि विंटर पार्टी आणि व्हॅलेंटाईन्स डे दोन्ही कायम स्मरणात राहतील. तर मग हे ठरलं की आपण सगळ्या आपल्या पतिदेवांकडून कोणत्याही प्रकाराने कविता लिहून घेणार आणि उद्याच्या विंटर पार्टी मध्ये आपले पतिदेव आपल्या पत्नीवर लिहिलेली कविता वाचतील. तर चला चला लवकरात लवकर आपल्या पतिदेवांना कविता लिहिण्यासाठी तयार करा. तुम्हाला पण शुभेच्छा. तयार व्हा. संध्याकाळी कविता लिहायला.